आज आपण अतिशय पौष्टिक रानभाजी बनवणार आहोत, ती म्हणजे करटुल्याची भाजी। तर इथे तुम्ही पाहू शकता ह्याचा वेल आणि याची पानं। याला बघा, हे छोटे छोटे असे करटुले भरपूर लागले आहेत आणि जे आता थोडे मोठे झाले आहेत ना बघा, ते तोडून घेते मी आणि याची घरी जाऊन छान अशी भाजी बनवते। तर आम्ही शेतात आलो होतो आणि हा छान संत्र्याच्या झाडावरती वेल गेलेला आहे करटुल्याचा। चला घरी जाऊन याची भाजी बनवू। तर बघा, आता हे आपण जे तोडून आणलेले करटुले आहे ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचे, म्हणजे याला काही माती वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाते। त्यासाठी मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवायचे। हरभऱ्याची डाळ भिजवून घ्यायची आहे। लसूणच्या पाकळ्या बारीक असे तुकडे करून घ्यायचे। 7-8 लसणीच्या पाकळ्या घ्या आणि असे बारीक चिरून घ्यायचे। तर कढईमध्ये आता तेल टाकून घेऊ आणि हे करटुलेसुद्धा आपण बारीक असे काप करून घ्यायचे याचे। तर खूप छान असे हिरवेगार कवळे मस्त हे करटुले मिळालेले आहेत आपल्याला आणि ते बारीक चिरून घेतलेत। कढईत तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकायची आहे। जिरं मोहरी फुलली की मग बारीक केलेला लसूण टाकायचा। लसूण सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे, म्हणजे छान खमंग फोडणी बसते। आता बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडासा घरगुती मसाला टाकायचा। बारीक चिरलेले करटुले टाकायचे आणि ही भिजवलेली चणा डाळ टाकायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी टाका, अगदी 2-3 चमच एवढं पाणी टाकायचं। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ही भाजी झाकण ठेवून एक 2-3 मिनटं वाफवून घ्यायची। तर अशा पद्धतीने ही भाजी मस्त तयार झाली आहे आणि वरून कोथिंबीर टाकायचा। तर तुम्ही ही भाजी भाकरी किंवा चपातीबरोबर, भाताबरोबरही खाऊ शकता। नक्की करून पहा, कशी झाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटू नवीन व्हिडिओमध्ये।